सोलापूरकरांनो, आनंद, उत्साह आणि धमाल घेऊन आली आहे मनोरंजन नगरी. लहान मुलांसाठी खास ऑफर. अवघ्या 100 रुपयात तब्बल 5 सुपरहिट गेम्स, वॉटर बोट, मिकी माउस, ट्रेन, जम्पिंग जपांग आणि ड्रॅगन राईड. याशिवाय कमी दरात मोठ्या मुलांसाठी थरारक ब्रेक डान्स राईड. दररोज संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू. मग वाट कसली पाहताय? आजच या आणि धमाल मनोरंजनाचा मनसोक्त आनंद घ्या. मनोरंजन नगरी, होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. संपर्क 9096521330. सोलापूरच्या रंगभूमीला नवी दिशा देणारा अभिनव उपक्रम. थांबू नका, स्तब्ध होऊ नका. सोलापूरच्या रंगभूमीवर नव्या विचारांची गरज. बदलत्या माध्यम विश्वात नाटकाचं स्थान काय असेल? AI सारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे रंगभूमीसमोर आव्हान आहे की नवी संधी? या आणि अशा अनेक प्रश्नांवर सोलापुरात झालेल्या एका अभिनव उपक्रमातून रंगकर्मी, लेखक आणि दिग्दर्शकांनी मनमोकळा संवाद साधला. ज्येष्ठ नाट्यलेखक आणि रंगकर्मी मुकुंद मधुकर हिंगणे यांच्या षष्टब्दी पूर्तीनिमित्त प्रायोगिक रंगमंच संघ मुंबई शाखा सोलापूरच्या वतीने लेखक दिग्दर्शक परिसंवाद आणि गौरवपत्र प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. जुळे सोलापूर येथील मयूर क्लासिक मल्टीपर्पज हॉलमध्ये 9 ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम दिवसभर उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचं उद्घाटन प्रकाश यलगुलवार यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी दिलीप दळवी हे होते. दिवसभराच्या विविध सत्रांमध्ये रजनीश जोशी, समीर मोने, विक्रम कांबळे आणि डॉक्टर गणेश शिंदे यांनी नाट्यक्षेत्राशी संबंधित विविध विषयांवर उपस्थितांशी संवाद साधला. विशेषतः ज्येष्ठ रंगकर्मी रजनीश जोशी यांनी माध्यम अभिसरणामुळे नाट्य व्यवसायावर झालेले परिणाम आणि समाजात नाट्यविषयक रुची निर्माण करण्यासाठीचे उपाय या विषयावर सविस्तर विवेचन केले. छापील वर्तमानपत्रापासून डिजिटल माध्यमांपर्यंत झालेला बदल, माध्यमांचे अभिसरण, नाटकातील बदलते प्रवाह आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा रंगभूमीवरील वाढता प्रभाव या सर्व मुद्द्यांचा त्यांनी वेध घेतला. AI सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा नाटकात वापर करायला हवा. तंत्रज्ञान कितीही आधुनिक झाले तरी नाट्य कलाकारांनी घाबरण्याची गरज नाही. नाटकात गुणवत्ता असेल तर प्रेक्षक ते शोधत येतील असा विश्वास रजनीश जोशी यांनी व्यक्त केला. याच सत्रात लोकमतचे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी अध्यक्षीय भाषणातून साहित्य, नाट्य आणि माध्यम विश्वातील बदलांवर भाष्य केले. साहित्य आणि नाट्यक्षेत्रातील विद्रोह आपण समजून घेतला पाहिजे, त्यावर मंथन झाले पाहिजे असे ते म्हणाले. वर्तमानपत्रांच्या पारंपरिक वितरण व्यवस्थेत होत असलेल्या बदलांबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. तसेच AIचे आव्हान स्वीकारले पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले. दुपारच्या सत्रात ज्येष्ठ रंगकर्मी जयप्रकाश कुलकर्णी लिखित रंगशिल्प या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. रंगभूमीशी निगडीत अनुभव, विचार आणि नाटकाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या या पुस्तकाच्या प्रकाशनामुळे कार्यक्रमाला साहित्यिक परिमाणही लाभले. आणि त्यानंतर सर्वांचे लक्ष लागले होते ते सायंकाळच्या मुख्य कार्यक्रमाकडे. ज्येष्ठ नाट्यलेखक आणि रंगकर्मी मुकुंद मधुकर हिंगणे यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला. मानपत्राचे वाचन रंगकर्मी सुहास मार्डीकर यांनी केले. याप्रसंगी दिलीप दळवी, राम तडवळकर, धर्मेंद्र पवार, नौशाद शेख, फलटणकर, प्रायोजक राहुल बुरहाणपुरे आणि PD कुलकर्णी यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना मुकुंद हिंगणे यांनी सोलापूरच्या नाट्य आणि सांस्कृतिक क्षेत्रासमोरील वास्तवावर परखड भाष्य केले. मराठी नाटक काय आहे हे बऱ्याच लोकांना कळलं नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. एखाद्या शहराची ओळख केवळ त्याच्या रस्त्यांनी, इमारतींनी किंवा विकास कामांनी होत नाही, तर त्या शहरातील सांस्कृतिक घडामोडींमधूनही शहराची ओळख निर्माण होते असे त्यांनी सांगितले. गेल्या 20 वर्षांपासून सोलापूर शहर थांबले आहे असे निरीक्षण नोंदवत त्यांनी सोलापूरच्या रंगभूमीला नव्या विचारांची आणि नव्या प्रयोगांची गरज असल्याचे स्पष्ट केले. सकस आणि निर्मिती मूल्य वाढवणाऱ्या संहिता पाहिजेत. मला सोलापूरसाठी नवीन काहीतरी करायचे आहे. नाटकाचे नवे अंग सादर करायचे आहे अशी भूमिका त्यांनी मांडली. आणि सोलापुरातील कलाकारांना त्यांनी दिलेला संदेश विशेष लक्षवेधी ठरला. थांबू नका, स्तब्ध होऊ नका. हा संदेश केवळ एका कार्यक्रमापुरता मर्यादित नसून बदलत्या काळात सोलापूरच्या रंगभूमीने नव्या वाटा शोधाव्यात, नवे प्रयोग करावेत आणि नव्या पिढीला रंगभूमीशी जोडावे यासाठीचे आवाहन ठरले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ रंगकर्मी सुनील गुरव, विजयदादा साळुंके, राजा राजेशचंद्र, डॉक्टर राजीव मोहोळकर, साहिर नदाफ, राजा बागवान, प्रदीप कुलकर्णी, मिलिंद पटवर्धन, प्राध्यापक विजय कटके, डॉक्टर अंबादास भास्के, रत्नाकर जाधव, रणधीर अभ्यंकर, सुमित फुलमांबडी, अमोल कुलकर्णी, संदीप जाधव, शंतनू देडे यांच्यासह साहित्य आणि नाट्यक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीपाद येरमाळकर, सुशांत कुलकर्णी, संदीप जाधव, शिवप्रसाद चिक्का, प्रशांत शिंगे, गुरुप्रसाद इनामदार, रमेश श्रावण, योगेश कुलकर्णी, विजयालक्ष्मी कोकणे, अशोक बनसोडे, सुहास मार्डीकर, जितेश कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले. एकूणच मुकुंद हिंगणे यांच्या षष्टब्दी पूर्तीचा हा सोहळा केवळ एका ज्येष्ठ रंगकर्मीचा गौरव नव्हता, तर सोलापूरच्या रंगभूमीने आता थांबायचे नाही, तर नव्या प्रयोगांसह पुढे जायचे आहे याची जाणीव करून देणारा वैचारिक आणि सांस्कृतिक जागर ठरला.